पण बाबा माझ्या थिसिसच्या नोट्स टाईप होत आहेत. टू हेल्प विथ युअर नोट्स. मी जसं म्हणतोय तसंच व्हायला हवंय. आजच्या नंतर माझ्या परवानगीशिवाय तू या घराबाहेर पाऊली ठेवणार नाहीस. आणि जर तू बाहेर गेलीस तर ड्रायव्हर तुझ्या सोबत असेल. आणि हे तोपर्यंत घडत राहील जोपर्यंत मिस्टर अँड मिसेस गौतम इथे आहेत. इज इट क्लिअर? तुम्ही बोलवलत? जांबियावरून माझ्या नावाने एक फॅक्स आलेला आहे. ठीक आहे ना सगळं? तुम्ही प्रत्येक गोष्टीवर इतकं घाबरून का जाता? हा फॅक्स मिस्टर बेदींच्या बायकोकडून आलेला आहे. त्यांनी लग्नासाठी नकार दिला? या कडू तोंडातून चांगली गोष्ट कशी बाहेर पडेल? बोलणं पूर्ण ऐकत नाही तर स्वतःचा निष्कर्ष काढून मोकळा होता. तो पण असा. ऐका, मिसेस बेदी उद्या इथे येणार आहेत. इथे? तुमच्या हातापायांना घाम का फुटलाय? विचार करत असाल की एक पाहुणा तर सांभाळला जात नाहीये, दोन दोन कशी सांभाळणार? तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही त्या दोघांसाठी 2-4 दिवसांचा प्रोग्राम बनवून ठेवलाय. तुम्हाला जास्त त्रास होणार नाहीये. यात अडचण होण्यासारखं काय? जर तुम्हाला याचा त्रास नसता तर तुम्ही इतके अस्वस्थ नसता. तुम्ही तर खुश व्हायला हवं की तुमच्या मुलीची होणारी सासू येते. हो, ते अचानक येत आहेत म्हणून थोडंसं घाबरले. ठीक आहे, त्यांना चांगल्या पद्धतीने रिसीव्ह करा आणि त्यांच्यासमोर असं तोंड पाडून उभे राहू नका. त्यांची दुनिया फिरून झालेली आहे. मोठमोठ्या लोकांना त्या भेटल्या आहेत. जर तुम्ही याच प्रकारे त्यांच्यासमोर तुमचा असा दुःखी चेहरा बनवाल तर केलेली सगळी मेहनत पाण्यात चालली जाईल. नक्कीच त्यांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या लाडकीला समजावून सांगा की तिचा हा उडाणटप्पूपणा बंद कर. आता या गोष्टीला काय अर्थ आहे की त्यांचा होणारा सासरा घरात आलेला आहे. बाप 3-4 दिवसात कलकत्त्यावरून परत आलेला आणि ती राजकुमारी खाऊन पिऊन चादरीत शिरली आहे. अहो, ती खरंच दमली होती त्यामुळे. दिवसभर फालतू पोरांसोबत हिंडत फिरत असते. थकून नाही जाणार तर काय होईल? तुम्ही तर पूर्ण दिवस घरात असता. तुम्हाला काय माहित की ती कुठे जाते आणि कुठल्या लोकांसोबत उठबस करत असते. तिला आत्ताच्या आत्ता बोलवून घ्या. आता या गोष्टीचा फैसला आत्ता याच वेळी होऊन जाईल. अहो, ती झोपली असेल. तर जाऊन तिला उठवा. झोपली असेल. ही पोरगी तर माझा सगळा प्लॅन मातीत घालणार आहे. आता तुम्ही इथे काय करत आहात? जा घेऊन या तिला. हो, जाते मी. ऐका, मिसेस बेदींच्या येण्याविषयी ज्या ज्या कुणाला मला सांगायचंय त्यांना मी सांगेन. तुम्हाला त्याची दवंडी देण्याची काही गरज नाहीये. मी कधी कुठल्या गोष्टीचा गाजावाजा करते? माहितीये. आता जा आणि आपल्या लाडकीला घेऊन या. श्यामली, ए श्यामली, उठ. तुझे बाबा तुला बोलवत आहेत. का त्रास देते? झोपू दे ना. ए श्यामली, उठ. ते खूप नाराज आहेत तुझ्यावर. असं काय आभाळ कोसळलंय की एवढ्या रात्री मला बोलवतायत? बाळा, तू नीट वागत नाहीस ना, म्हणून चिडलेत ते तुझ्यावर. ते कधी चिडलेले नसतात आई. का नाही येत आहेत का तुमच्या या राजकुमारी? तुझ्याकडून तर एवढंही नाही झालं की बाबा 3 दिवसानंतर आलेत. तर त्यांना विचारावं कसे आहात. सॉरी बाबा, तुम्ही गौतम अंकल बरोबर बसून गप्पा मारत होतात. मला वाटलं डिस्टर्ब होईल म्हणून तू डायनिंग रूम मध्ये आली नाहीस. आय एम रिअली टायर्ड बाबा. मी खूप थकली आहे. तुम्ही पहिल्यांदाच त्यावेळी आलात ज्यावेळेचं सांगितलं होतं. का माझ्या अशा येण्याने तुझा प्रोग्राम अपसेट झाला? तुझी तर इच्छा असेल की बाबांनी परतच येऊ नये, म्हणजे मग त्या अविनाशला तू बेधडकपणे घरात घेऊन येऊ शकशील. अहो, त्या दिवसानंतर तिने त्याला इथे कधीच नाही आणलंय. नाही तो स्वतःहून इथे कधी आलाय. जसं की तुम्हाला सगळं माहितीये की इथे काय घडतंय. कोण कोण कधी कधी डोळ्यात धूळ टाकताय माहितीये तुम्हाला. अहो, ते गप्प राहा, माझं बोलणं झालेलं नाही अजून.
मी मनाई केली होती की तो मुलगा इथे परत येता कामा नये, तरी तो परत कसा आला? तर तुमच्या त्या लाडक्या मिस्टर कबीर सहानीने तुम्ही परत येताच तुम्हाला ही बातमी दिली की त्यांनी अविनाशला माझ्या गाडीत बसलेलं बघितलं होतं. तू माझ्या या प्रश्नाचं उत्तर दे. का घेऊन आलीस तू त्याला इथे, जेव्हा की मी हे स्पष्टपणे सांगितलं होतं की तो मुलगा मला इथे दिसता कामा नये? तर ऐका, अविनाश त्यानंतर या घरात कधीही आला नाहीये आणि मीही त्याला घेऊन आलेली नाहीये. त्या दिवशी जेव्हा कबीर सहानीने त्याला माझ्या गाडीमध्ये बघितलं तेव्हा तो गौतम अंकलला त्याच्या कामाचे फोटो दाखवायला येत होता. अर्ध्या रस्त्यापर्यंत मी त्याला लिफ्ट दिली, त्याने फोटो माझ्याकडे दिले, घराजवळ येऊन उतरला. बस, अजून काही जाणून घ्यायचं तुम्हाला? ओ गॉड, म्हणजे गौतम साहेबांना कळलं की अविनाश तुला सगळं बिघडलंय, सगळं बिघडलंय. बघितलं त्या मूर्ख मुलीने काय केलंय? सगळं काही ठरलं होतं हिच्या लग्नाच्या बाबतीत, माझ्या व्यवसायाच्या बाबतीत. आता सगळं काही तसंच्या तसं राहील. एक मिनिट बाबा, मी गौतम अंकलला अविनाशला नाही भेटवलंय. त्या दिवशी तुम्हीच गौतम अंकलला चिअर फेझनच्या रिसर्च टीम बद्दल सांगितलं होतं. त्याचीच माहिती घेण्यासाठी ते आमच्या युनिव्हर्सिटीत आले होते. तिथेच सगळ्यांची ओळख झाली. तिथेच त्यांनी अविनाशकडे फोटोजची रिक्वेस्ट केली होती. बस, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. काही बिघडलं नाहीये, तुम्ही घाबरू नका. इट्स ऑल डिस्गस्टिंग. यातलं मला काहीच बोलली नाहीस तू. यात काय गोष्ट होती आई की जे सांगणं महत्वाचं होतं? तिथे कॅम्पसमध्ये गौतम अंकल अविनाशच्या कामाला बघून इतके खुश झाले की ओ हो, पुन्हा तोच अविनाश. माझ्या डोक्यात जात हे नाव. आता बंद कर तुझं हे पुराण आणि मी काय म्हणतो ते ऐक. तू मिस्टर गौतम यांना खूप आवडलेली आहेस. मी त्यांचा मुलगा नील सोबत तुझ्या लग्नाचं बोलणं पूर्ण करतोय. उद्या मिसेस बेदी सुद्धा येत आहेत, म्हणून उद्यापासून तुझं कॉलेजला जाणं पूर्णपणे बंद. मी त्यांच्या इथे राहण्याचा आणि घुमण्या फिरण्याचा सगळा प्लॅन बनवून ठेवलेला आहे, म्हणून उद्यापासून तू त्यांच्या सोबत राहशील, कळलं? पण बाबा, माझ्या थिसिसच्या नोट्स टाईप होत आहेत. टू हेल्प विथ युअर नोट्स. मी जसं म्हणतोय तसंच व्हायला हवंय. आजच्या नंतर माझ्या परवानगी शिवाय तू या घराबाहेर पाऊली ठेवणार नाहीस. आणि जर तू बाहेर गेलीस तर ड्रायव्हर तुझ्या सोबत असेल. आणि हे तोपर्यंत घडत राहील जोपर्यंत मिस्टर अँड मिसेस गौतम इथे आहेत. इज इट क्लिअर?